राज्यातील सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढवण्यावर एकमत झाल्याची माहिती समोर येते. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आगामी निवडणुकीत महायुतीच्या अनुषंगाने बैठक झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागपुरातलं निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर ही बैठक पार पडली. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत आगामी निवडणुकीबाबत अखेर तोडगा निघालेला आहे. कल्याण, डोंबिवली, ठाणे, उल्हासनगरमध्येही भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र निवडणूक लढवणार आहे. नवी मुंबई महापालिकेबाबत मात्र अद्यापही सस्पेन्स कायम आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं वयाच्या 90व्या वर्षी निधन झाले. लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. शिवराज पाटील चाकूरकर आयुष्यभर काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय राहिले. मागील अनेक वर्षांपासून राजकीय जीवनापासून ते निवृत्त होते. राजकारणातील अत्यंत अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जाते. राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढलाय. त्यामुळे किमान तापमानात घट झाली असून पुढील 2 दिवस मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केलाय. त्यामुळे मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. आज मुंबई, पुण्यासह मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. तर परभणीचे तापमान 5.5 अंशावर नोंदवलं गेलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात कालपासून सुरू असलेल्या वादात शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उडी घेतली. ज्यांनी मुंबई लुटून खाल्ली त्यांनी अमित शहांवर काय बोलावं असा टोला शिंदेंनी लगावला. मात्र वडिलांवर झालेली ही टीका ठाकरे पुत्र आदित्य ठाकरेंना सहन झाली नाही. त्यांनी एकनाथ शिंदेंना थोडी लाज बाळगून टीका करायला हवी होती असं म्हणत त्यांचा समाचार घेतला. तसेच त्यांना आमदार कोणी केलं असा सवाल करत आता हेच विषारी साप आता अनाकोंडाला चावायला निघालेत अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर जहरी टीका केली. राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबत राज्य सरकारची मोठी अनास्था असल्याचं प्रकरण समोर आलं आहे. राज्य सरकारनं मदतीसाठी केंद्राला प्रस्तावच पाठवला नसल्याची माहिती पुढे आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अतिवृष्टी अनुदानावरून खडाजंगी पाहायला मिळाली. 14 लाख हेक्टरवर नुकसान झालं असताना केंद्राला मात्र 1.10 लाख हेक्टरचाच आकडा देण्यात आला. यावरून आता खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. या हक्कभंगाच्या प्रस्तावावर सुप्रिया सुळे, अरविंद सावंत सह 25 खासदारांच्या सह्या असल्याचं सांगण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून बातचीत केली. या चर्चेवेळी दोन्ही नेत्यांनी भारत आणि अमेरिका व्यापक वैश्विक धोरणात्मक भागीदारीमध्ये झालेल्या प्रगतीची समीक्षा केली. तसंच प्रत्येक क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य सतत मजबूत होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. मोदी यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करत या चर्चेची माहिती दिली. पंतप्रधानांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत माहिती देण्यासाठी केलेल्या पोस्टमध्ये अमेरिकेच्या अध्यक्षांबरोबर माझी सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेवेळी आम्ही द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा घेतला असं त्यांनी म्हटलंय. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी उमर खालिद याला दिल्लीतील कोर्टानं अंतरिम जामीन मंजूर केलाय. बहिणीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी 16 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत उमर खालिद याला जामीन मंजूर करण्यात आलाय. उमर खालिद याला जामिनाच्या कालावधीत फक्त त्याच्या कुटुंबियांना, नातेवाईकांना आणि मित्रांना भेटता येईल. जामीन कालावधीत उमर खालिद यानं त्याच्या घरी किंवा ज्या ठिकाणी बहिणीचं लग्न पार पडणार आहे त्या ठिकाणी थांबावं असं कोर्टानं म्हटलंय. अमेरिकेनं भारतावर अद्यापही 50% आयात शुल्क लादला असल्यानं याचा फटका भारताच्या अर्थव्यवस्थेला बसत आहे. मात्र आता भारताला आणखी मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेनंतर मेक्सिकोनेही भारतासह काही देशांवर 50% कर लादला आहे. मेक्सिकोचा ज्या राष्ट्रांबरोबर कोणताही औपचारिक व्यापार करार नाही अशा राष्ट्रांकडून आयात होणाऱ्या हजारो उत्पादनांवर मेक्सिको आयात शुल्क वाढवण्याच्या तयारीत आहे. मेक्सिकोच्या या निर्णयाचा फटका भारतातील अनेक क्षेत्रातील निर्यातदारांना बसणार आहे. आता बातमी फुटबॉल चाहत्यांसाठी. जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी उद्यापासून 3 दिवसाच्या भारत दौऱ्यावर येणार आहे. मेस्सी भारतात येत असल्यानं फुटबॉल चाहत्यांमध्ये आनंद आणि उत्साह शिगेला पोहोचलाय. या 4 दिवसात मेस्सी भारतातील 4 प्रमुख शहरांना भेट देणार असल्याचं सांगण्यात येते. त्यात कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि दिल्लीचा समावेश असून या ठिकाणी मेस्सीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. मेस्सी त्याच्या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. कोलकातामध्ये मेस्सी स्वतःच्या 70 फुटी पुतळ्याचं अनावरण करणार आहे, तर हैदराबादमध्ये एक चॅरिटी फुटबॉल मॅच देखील खेळणार आहे. त्यासोबतच मुंबईत सुद्धा 2 कार्यक्रमांना तो हजेरी लावणार असल्याचं सांगण्यात येते.
संगीत देवबाभळी फेम अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिनं दुसरं लग्न केलंय. शुभांगीच्या लग्नाची बातमी कळता चाहत्यांना मोठा आश्चर्याचा धक्का बसलाय. कारण डिवोर्स नंतर 4 महिन्यातच शुभांगीनं दुसरं लग्न केलंय. शुभांगीने निर्माता सुमित म्हशेळकर सोबत दुसरं लग्न केले. कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत शुभांगीनं लग्न केलं. लग्नानंतर नव्या आयुष्याची सुरुवात करताना शुभांगी आणि सुमित यांनी अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं. या ठिकाणचे फोटो शेअर करताना शुभांगीने कॅप्शन मध्ये स्वामी म्हणतात, जे झालंय, जे होतंय आणि जे होणार आहे ते चांगल्यासाठीच असं म्हणत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.